मित्रांनो नमस्कार. वास्तू तथास्तू यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. घरातील समस्यावरती भरपूर उपाय हा आजचा व्हिडिओचा विषय. समस्या भरपूर आहेत, एका व्हिडिओतून भरपूर उपाय देता येत नाहीत, पण एक वास्तू कन्सल्टन्सी अथवा कुंडलीचं योग्य मार्गदर्शन घेतलं तर लाभ भरपूर होतात. अपॉइंटमेंटसाठी 9021-900-600 माझ्या या कस्टमर केअर नंबरवरती कॉल करून तुम्ही नाव नोंदणी करू शकता. कारण खूप लोकांचे फोन येतात, सर अपॉइंटमेंट घ्यायची, काय करायचं. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर लिहिलेत. चला व्हिडिओला सुरुवात करू. आपल्याला हे चॅनल सबस्क्राईब करायचे, लाईक करायचे, कमेंट्स करायचे, कारण खूप छान छान मार्गदर्शन आपल्याला मिळतंय. आपलं चांगलं होतंय, मग आपण लोकांचंही चांगलं करूयात, बरोबर. आता घरामध्ये समस्या काय चालू आहे तर आरोग्याच्या तक्रारी, भांडणं, चिडचिड, वादविवाद, कोणाचं कोणाशी न पटणे. आणि मी बहुतांश आता ही कॉमन समस्या अशी बघतोय की मुलं अभ्यास करत नाहीत, मोबाईल, फिरणे, मित्रमैत्रिणी, मोबाईल, फिरणे, नाहीतर झोपणे, याही समस्या आज घरामध्ये चालू आहेत. घरामध्ये पुरुषांना काही व्यसन सुरू आहे, पैशाच्या बाबतीत फसवणूक सुरू आहे, शेत जमीन असो किंवा कोणतीही प्रॉपर्टी असो, भाऊबंदकीमध्ये वाद सुरू आहे. आरोग्याच्या समस्या, कॅन्सर, बीपी, डायबिटीस सारखे सगळे रोग विनाकारण आपल्या जवळ आलेले आहेत. आणि रोजची चिडचिड ही घरातली काही थांबत नाहीये. आणि अजूनही महत्वाचा एक प्रश्न असा येतो की पैसे येतात आणि टिकत नाही. पैशाच्या समस्यांचे तर विषय वेगळे, त्याचा व्हिडिओ येणारच. आता या व्हिडिओमधनं उपयुक्त अशा टिप्स मी देणार आहे, पण ह्या टिप्स आपण फॉलो करून 100%च आपल्याकडे करोडो रुपये येतील या बाबतीत मी नक्कीच सांगू शकत नाही. कारण अजून कोणतीही अशी शक्ती निर्माण झालेली नाही की असं केलं की आपल्याला 10 लाख रुपये हातात आले. कष्टाशिवाय काही मिळत नाही आणि प्रयत्न केल्याशिवाय काही मिळत नाही. पण प्रयत्नांना जोड म्हणून जे आज गर्भ श्रीमंत लोक उपाययोजना करतात आणि त्यांच्याकडे श्रीमंती वाढत 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 जाते, असेच आपण मध्यमवर्गीय राहायचं नाहीये, श्रीमंतीच्या मार्गाकडे जायचं. म्हणून छोटे छोटे उपाय काय करायचे मी तुम्हाला सांगणार आहे. खूप महत्वाचे उपाय आहेत. व्हिडिओ आवडेल आणि तुम्ही लाखो लोकांना पाठवाल, कारण याच्यामध्ये तेवढं पोटेन्शियल, खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. आता पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो, पैसे टिकत नाहीत. पैसे टिकत नाहीत यासाठी पहिल्यांदा तुमच्या घराला लाकडी उंबरा पाहिजे. आग्नेयचा, पूर्वेचा, उत्तरेचा, पश्चिमेचा, वायव्येचा, दक्षिणेचा, नाहीतर नैऋत्येचा कुठलाही दरवाजा तुमचा असो. कमेंट बॉक्समध्ये विचारू नका, सर आमचा हा दरवाजा या दिशेचा आहे. अहो, जी तुम्ही आग्नेय दिशा समजता ती नसते, हे मी 100% आल्यावर प्रूफ करून दाखवू शकतो. कारण तुम्हाला जे वास्तुशास्त्र माहिती ते कोपऱ्यात तुम्ही त्या दिशा पकडताय, किंवा जरी क्रॉस डायरेक्शन असला तरी तुम्ही आग्नेय इथे पकडताय. आमच्या पद्धतीने मी जेव्हा तिथे कंपास टाकून त्या ठिकाणी एनर्जी टाकून पाहतो की आपल्याला दिशा ऍक्च्युली कोणत्या, तिथे ग्रीडिंग करावं लागतं, बरोबर. तर हे तुमचं जे वास्तुशास्त्र आहे ते अतिशय तुम्हाला 10% माहिती आहे. आज इथे भरपूर ग्रंथ पडलेले आहेत, ग्रंथांचा अभ्यास करून आपल्याला इथे वास्तूचं सगळं योग्य मार्गदर्शन दिलं जातं. पहिला उपाय, दरवाजाला लाकडी उंबरा लावायचा, सागवानी असला पाहिजे. दुसरी गोष्ट, या उंबऱ्याच्या खाली काय टाकायचं ते त्या दिशेच्या दरवाजानुसार होईल, मी इथे सांगणार नाही. अनेक लोक चांदीची पट्टी, आग्नेयाला पण चांदीची पट्टी, दक्षिणेच्या दरवाजाला चांदीची तार, असं शास्त्र नाहीये. कोणत्या दिशेच्या उंबऱ्याखाली काय हवं आहे वास्तू कन्सल्टिंग करून मी तुम्हाला सांगेन. पण उंबरा तरी निदान लावा लाकडी. उंबराचा झाडाचा, वडाचा झाडाचा, अरे काही गरज नाहीये. कुठं धर्मात शास्त्रात लिहिलेलं नाहीये सागवानी उंबरा लावा एवढं लिहिलेलं आहे. उंबराचं झाड कोण तोडत नाही, उंबराचं खरं लाकूड कुठे मिळत नाही. मिळालं तरी ते प्रूव्ह करू शकत नाही कशाचं लाकूड आहे, बरोबर. त्यामुळे ते उंबराच्या झाडाच्या किंवा कोणता अजून औदुंबराच्या झाडाच्या नका पाठीमागलं. सागवानी टिकवूड, जे टिकवूड आहे, ज्यांनी आपल्या घरामध्ये सगळं फर्निचर बनतं, असा एक उंबरा लावून टाका. झाला एक उपाय.
हा उमरा मंगळवारी लावू नये, लक्षात घ्या। यामुळे काय होतं, उमरा लावल्यामुळे घराला एक बंध निर्माण होतो, एक बांध निर्माण होतो दरवाजाला, की दरवाजाच्या आत निगेटिव्ह एनर्जी पोचत नाही आणि आतली शुभ ऊर्जा बाहेर पडत नाही। शुभ ऊर्जा म्हणजे आरोग्य, पैसे, प्रसिद्धी, या सगळ्या गोष्टी। उमरा 2 इंच बाय 2 इंचाचा लावायचा, पहिली टीप लक्षात आली। आता याचे सगळे डिटेल्स जे आहेत, कोणत्या दरवाजा कोणत्या ठिकाणी, हे वास्तू व्हिजिट करून आपण प्रत्यक्ष पाहू। अत्याधुनिक यंत्राद्वारे तुमच्या घरी वास्तू कन्सल्टिंग केली जाते, स्पेशालिस्ट आहे मी वास्तूमध्ये। हे जे तुम्हाला युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर आहे तो भारतात पहिल्यांदा मी आणलेला आहे। आणि कशावरती आणलेला आहे, मी इन्व्हेंट केलेलं नाहीये, टीव्ही वरती, युट्यूब चॅनलवरती दाखवायला पहिल्यांदा मी सुरुवात केलाय 2007 ते 8 साली। यामध्ये लक्षात ठेवा, भरपूर अशी यंत्र आहेत की ज्याच्याद्वारे एक्झॅक्ट डायग्नोसिस होतं की आपला प्रॉब्लेम काय चालू आहे। नंबर 2 ची गोष्ट अशी आहे की तुमच्या घराची वास्तू कन्सल्टन्सी करून घेणं खूप गरजेचं आहे। नवीन घर घेताना वास्तुतज्ञ, ज्येष्ठ योग्य जर तुम्हाला मिळत नसेल तर वास्तू तथास्थितीला कॉन्टॅक्ट करा। वास्तू कन्सल्टन्सी ऑनलाईन ऑफलाईन तुम्हाला मिळणार आहे। तुमचं घर वास्तूनुसार परफेक्ट असलं पाहिजे। नंबर 3 चा उपाय तुम्हाला सांगतो की तुमच्या कुंडलीमध्ये काय दोष सुरू आहेत, काय प्रॉब्लेम सुरू आहेत, हे तुम्ही नेहमी जाणून घ्या। दर 2-3 वर्षांनी कुंडलीचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे। वास्तू तथास्तु अशी स्पेशल कुंडली तुम्हाला मिळते, तुम्ही बघू शकता, अतिशय परफेक्ट एवढी छान पेजेस असणारी कुंडली तुम्हाला मिळते। हे कुंडलीचं मार्गदर्शन तुम्ही प्रत्यक्ष ऑनलाईन घेऊ शकता। ऑफिशियल नंबरला कॉल करा 9021 900 हे एक मार्केटिंग नसून तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम कुठलेही येऊ नये हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ आहे। तुम्ही कुणाकडनंही कन्सल्टन्सी करा, पण लक्षात घ्या, तुम्ही जन्माला आल्यानंतर एकदा कुंडली काढता, आयुष्यभर कुंडली काढत नाही। म्हणजे काय करता, लहानपणी साधारणतः वयवर्ष 10 ला तुम्ही टेस्ट केल्या, बीपी, डायबिटीस, तुम्हाला काय अस्थमा आहे किंवा थायरॉइड, सगळा टेस्ट केल्याने संपला का विषय। जशा तुमचे शरीराचे रिपोर्ट रोज बदलू शकतात, तुमचा शुगर बीपीची लेवल कमी जास्त होऊ शकते, त्याच पद्धतीने एकदा रिपोर्ट काढला की थांबतं का। हा डॉक्टर 20 वर्षापूर्वी माझ्या डायबिटीसचा रिपोर्ट काढलाय, आज पण तसंच डॉक्टर म्हणतो मला रोजचा रिपोर्ट पाहिजे तर मी तुम्हाला डायग्नोसिस करू शकतो। कुंडलीचं हेच आहे। हो, आम्ही कुंडली काढली, अरे कुंडली काढली म्हणजे काय, त्यातले उपाय केले का, ते उघडून बघितलं का की 2024 ला काय आलेलं आहे। काहीही लोक बघत नाहीत आणि नुसतंच ओरडत बसतात की आम्हाला काही रिझल्ट नाही। माझ्याकडे आलेल्या प्रत्येक लोकांना हे सांगितलं जातं कशा पद्धतीने कुंडलीचं वाचन करायचं, घरी गेल्यावर काय उपाययोजना तुम्ही दरवर्षी करायच्या, इतकं पक्का आणि परफेक्ट मार्गदर्शन देतं। आता पुढचा विषय असा आहे की तुम्हाला हा महत्वाचा उपाय करायचा ज्याच्यामुळे कामं थांबू शकतात। घरात तुमच्या बंद पडलेली घड्याळ असतील, चालू करा। ज्या घड्याळाचा उपयोग नाही त्याला कचऱ्याची पेटी दाखवा। घड्याळ जे तुमचं आहे वॉल क्लॉक, त्याचा सेल गेलेला नसावा। हे घड्याळ दक्षिण आणि पश्चिम भिंतीवर नसावं, पूर्व भिंतीवर असावं। आपण घड्याळ बघताना पूर्वेकडे तोंड असावं, आपण घड्याळ बघताना उत्तरेकडे तोंड असावं आपलं, घड्याळाचं नाही, लक्षात घ्या। आणि नाही समजलं तर व्हिडिओ पुन्हा तुम्ही मागे जाऊन बघू शकता, मी आता पुन्हा रिपीट करणार नाही। नंबर 3 ची गोष्ट, तुम्हाला ऊर्जा कमी जाणवतीये, तुम्हाला कुठल्याही पद्धतीची एनर्जी कमी आहे, तर 2 उपाय। हनुमान चालीसा तुम्हाला रोज वाचायची आणि हा लाल रंगाचा दोरा तुमच्या उजव्या हातामध्ये घालायचा आहे। स्त्री असो अथवा पुरुष, डाव्या किंवा उजव्या हातात लाल रंगाचा दोरा असणं खूप महत्वाचं आहे, कारण याच्यामुळे एक एनर्जी मिळते आणि बऱ्याच गोष्टी चांगल्या व्हायला सुरुवात होतात। नंबर 2 ची पुढची गोष्ट अशी आहे की घरामध्ये अडगळ भंगार कुठेही ठेवू नका, बंद पडलेल्या वस्तूंचा साठा काढून टाका। यानंतर पैसे थांबत नाहीत, पैसे येत नाहीत, पैसे थांबण्यासाठी आपण उमरा तर घराला लावायचं बोललोच आहे, पण टपटप गळणारा नळ असेल, कुठे लिकेज असेल, कुठे तुमचा पाईप फुटलाय आणि पाणी वाहून जात आहे, घरावरती शेवाळ आलेला आहे, तो लिकेज असणारा पाईप पहिला बंद करा, धन वाढायला टिकायला सुरुवात होऊन जाईल। यानंतर मुलं अभ्यास करत नाहीत, दर शनिवारी दृष्ट काढा,
कशी काढायची मी सांगणार नाही. आईला आजीला विचारा, दर शनिवारी मुलांची दृष्ट काढणे आहे. आता पुरुषांचं व्यसन तर त्यांना अतिशय महत्वाची गोष्ट की उत्तर दिशेला पाय करून झोपणं हे मी सांगितलेलं आहे. परंतु घरामध्ये नॉनव्हेज कमी करून तुम्ही सकारात्मक जी शाकाहार आहे त्याच्याकडे जाण्याचा प्रयत्न करा. जर घरामध्ये व्यसन वाढते तर छोटासा उपाय सांगतो. पिण्याच्या हांड्यामध्ये तुळस टाका, घरामध्ये कापूर जाळा, घरामध्ये सगळीकडे खडे मीठ ठेवा. निगेटिव्ह नकारात्मक ऊर्जा तुम्हाला कुठे कुठे जाणवते तिथे कापूर ठेवा, त्या ठिकाणी खडे मीठ ठेवा, बांबू ट्री ठेवा, तुळस लावा. तुम्हाला बेलाचा वृक्ष हा ईशान्य दिशेला लावून त्याला पाणी सुद्धा तुम्ही घालू शकता. हे उपाय केल्यामुळे घरामध्ये बराचसा चांगला परिणाम निर्माण होईल. आणि वास्तू विजिट कन्सल्टन्सीला आल्यावर मित्रांनो अशक्य पद्धतीने माझे कन्सल्टिंग चालते. घराचा काना कोपरा सगळा तपासला जातो. तुमच्या घरात कुठं काय चुकलेलं आहे, अगदी मी कपाट उघडून देखील मला शंका येईल तेव्हा मी विचारतो, कारण तिथेही निगेटिव्ह नकारात्मक ऊर्जा लपलेली असतात. जाता जाता महत्वाची टिप्स देतोय की तुमच्या घरामध्ये दरवाजाच्या पाठीमागे कुठलंही काहीही अडकवलं असेल तर काढा. दरवाजा उघडला की कपड्यांचे हँगर, चाव्या लटकल्यात, त्या ठिकाणी काय पर्स अडकवलेली आहे. कॅलेंडर तर मूळ दरवाजाला कधीच लावायचं नाही. दरवाजाच्या पाठीमागे इतक्या काही गोष्टी असतात. मुख्य दरवाजा सांगतोय, बाकी आतल्या बेडरूमचा काही प्रश्न नाही. शक्यतो कुठल्याही दरवाजाला कॅलेंडर बाहेरनं किंवा आतून लावणं योग्य नाहीये. परंतु कॅलेंडर हे नवीन वर्षाचं उत्तर आणि पूर्व भिंतीलाच लावायचंय. पुन्हा लक्षात घ्या, कॅलेंडर आणि घड्याळाकडे बघताना पूर्व आणि उत्तर दिशा हवी आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये टाका. व्हिडिओ मोठा वाढू शकतो, म्हणून आता पुढच्या व्हिडिओमध्ये अजून आपण टिप्स घेणार आहोत. तुम्हाला कन्सल्टन्सी करायची, माझी कन्सल्टन्सी घ्यायची, 9021 नंबरला कॉल करा. वास्तू व्हिजिटला मी स्वतः येत असतो, असिस्टंट पाठवत नाही. अत्याधुनिक यंत्राद्वारे कन्सल्टन्सी केली जाते. कुंडलीचं मार्गदर्शन पुण्यातल्या माझ्या सारसबागेच्या ऑफिसमध्ये चालतं. अपॉइंटमेंट घ्या. सगळ्यांना शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद.